सदाला आपल्या वडिलांचा आवाज ऐकून फार आनंद झाला. तो जागचा उठला. आबा, म्या इकडं हाय र. असा बोलताना त्याचा आवाज जड झाला होता. डोळेही भरून आले. त्याने मागे पाहिलं राखणदाराकडे, पण तो मात्र तिथे नव्हता. अरे, इतक्यात कुठे गेला असेल हा, असा प्रश्न सदाला पडला. खरं तर जेव्हा सदाच्या वडिलांना सदाला हाक मारली तेव्हाच तो अदृश्य झाला होता. त्याचे वडील त्याच्या आवाजाच्या दिशेने आले आणि त्यांना सदा नजरेस पडला. त्यांनी पटकन पुढे येऊन त्याला जवळ घेतलं. तो अखेरकार सुखरूप सापडला ह्याचा त्यांना आनंद झाला होता. सद्या, अरे एवढा राग धरतात का रे लेकरा? अरे तू चुकला म्हणून मी तुला मारलं नव्ह. पर तो तर आमचा जीवच घ्यायचा बाकी ठेवला होता र. सदाच्या तोंडावरून हात फिरवत ते म्हणाले. सदाला खूप गारठं भरलं होतं. त्यामुळे त्याच्या तोंडून आता एकही शब्द बाहेर पडणार नव्हता. शेवटी त्याचे वडील आणि बाकीचे त्याला घेऊन घरच्या रस्त्याला लागले. पण सदा मात्र पुन्हा पुन्हा मागे पाहत होता. त्याला शेवटचं एकदा राखणदाराला पाहायचं होतं. शेवटच्या वळणावर आल्यावर त्यांना पुन्हा एकदा आशेने नजर मागे टाकली. जोरात वीज कडाडली आणि राखणदार सदाच्या नजरेस पडला. सदा क्षणभर थांबला. कोंबडं पाहिजे, कोंबडं. जणू काही एखाद्याची इच्छा खूप वर्षाची अपूर्ण आहे आणि तो आशेने आपल्याकडे पाहत आहे असं सदाला त्याच्याकडे पाहून वाटलं. आणि तो सदाच्या नजरेआड झाला. सदा घरी येताच त्याच्या आजीनं त्याला कडकडून मिठी मारली. जणू काही हा खूप दिवसांनी नाही तर खूप वर्षांनी तिला भेटतोय. त्याच्या आईला पण त्याला पाहून हायसं वाटलं. जमलेले गावकरी सदा सुखरूप आहे हे पाहून आपापल्या घरी निघून गेले. त्याच्या आईनं त्याचं कपडे बदलली, त्याला चांगलं कोरडं केलं आणि चुलीपाशी बसवलं. गरमागरम त्याला जेवायला वाढलं. पण सदाला जेवणाची इच्छा होईना. तो तसाच उठला आणि अंथरुणात शिरला. डोळ्यावर झोप होती, पण त्याला मात्र सारखेच त्या राखणदाराचे शब्द आठवत होते. त्याचा चेहरा सदाच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता. सारी संध्याकाळ सदाच्या नजरेसमोर जशीच्या तशी अगदी तरळत होती. त्याची आजी पण त्याच्या शेजारीच येऊन आडवी झाली. बराच वेळानं कधीतरी त्याचा डोळा लागला. थोड्या वेळ जातो न जातो तोच त्याच्या आजीला कसले तरी आवाज येऊ लागले. ती ताडकन उठून बसली. खोलीत काळोख पसरलं होतं. तिनं आवाजाचा कानोसा घेतला. आवाज अगदी जवळूनच येत होता. ती जोरात ओरडली. रमे, रमे, अगं दिवा लाव ग. तिचा आवाज ऐकताच सदाची आईनं दिवा लावून आणला. आण ग पटकन आणि ठेव इथं. लेकरू बराळतंया बघ. कसं नुसतं आवाज करतंया. उठीव बरं त्याला, सदाची आजी काळजीनं म्हणाली. सदाच्या आईनं त्याला उठवण्यासाठी हात लावला. आत्याबाई, अहो अंगलय तापलंय लेकराचं, असं म्हणत तिने सदाच्या वडिलांना आवाज दिला. आजीनं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. आई त्याला गार पाण्यानं पुसू लागली आणि वडील त्याचे हातपाय चोळू लागले. सदा नुसता तापलाच नव्हता तर सत्तर बरळत होता. त्याचे डोळे मात्र बंदच होते. सगळ्यांना आता त्याची काळजी वाटू लागली. त्यात रात्र होती आणि बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे त्याला आता दवाखान्यात नेणं त्यांना शक्य नव्हतं. तो शेताच्या बांधाला सापडला हे सदाच्या वडिलांना त्याच्या आजीला सांगितलं होतं. वैर, लेकराला बाहेरचा झटका तर नसेल झाला ना व? आजीनं तिची भीती सदाच्या वडिलांना बोलून दाखवली. वय हो आत्या, तसंच काहीतरी असेल. बघा की लेकरू तापानं पार फनफनलाया आणि काही नुसतं बरळतंय. पण तेवढ्या सदाच्या तोंडून राखणदार हे शब्द बाहेर पडले. जणू तो राखणदाराशी भांडतोय असं त्याच्या बोलण्यातून त्यांना जाणवलं. साऱ्यांना खात्री झाली की त्याची भेट राखणदाराशी नक्कीच झालेली होती. त्याचे वडील आणि आई घाबरले, पण आजीला मात्र थोडं फार कळालं होतं की नक्की काय प्रकार घडला असेल ते. आता पहाट होऊ लागली.
सदाचा ताप पण कमी झाला होता. आजी अजूनही त्याचं डोकं मांडीवर घेऊनच बसली होती. आजी, सदानं डोळे उघडत आजीला आवाज दिला. काय र लेकरा, बरं वाटतं हे ना व? व्हय, असं म्हणत तो उठून बसला. दिस उजाडला की तुला डॉक्टरकडे नेते, आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. नाही नग, बरा आहे म्या. पर तुले एक विचारू काय? अरे विचार की लेकरा. काय विचारायचंय ते? आजे, तू कधी राखणदार पाहिलंय का ग? सदाचा प्रश्नानं आजीला विचार करण्यास भाग पाडलं. नाही र, कधी नजरच नाही पडला तो कुणाच्या बी. पर ह्या तो का विचारतो ह्या? आजीनं पण सदाला विचारलं. नेमकं त्या मळ्यात रात्री काय घडलं हे तिला सदाकडनं जाणून घ्यायचं होतं. आजे, मले काल राखणदार दिसला होता. इथून सदानं जे सांगायला सुरुवात केली ते अगदी शेवटपर्यंत त्यानं घडलेला सारा प्रकार जसाच्या तसा त्यांना सांगितला. त्याचं ते बोलणं तिघेही कान देऊन ऐकत होते. म्हजी आये, तो राती बराबर ओळखलं होतं. पोराला झटका झालाय ते. सदाचे वडील काळजीनं आजीकडे पाहत म्हणाले. व्हय, लेकरू बादलं या. जावा तुम्ही पटकन. गावाखालच्या भिका भक्ताला घेऊन या लवकर. मध्येच सदाच्या आईनं आपली काळजी व्यक्त करत उपायही सुचवला. थांब, त्याची गरज नाही र. आणि हे गावात कुणास नबी कळता कामा नये. म्या काय सांगते तेवढं ध्यानात घ्या. असं बोलून सदाच्या आजीनं भूतकाळ उकरून काढला. तिनं आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजे सदाच्या आज्याबरोबर पण असाच प्रकार घडला होता हे सांगितलं. आणि त्यानं जसं सदाकडं कोंबडं मागितलं तसंच त्याच्या आज्याकडं पण मागितलं होतं. आणि तेव्हापासून सदाचा आजा त्याला कधीच विसरला नव्हता. दरवर्षी पाऊस पडण्या अगोदर तो राखणदाराला कोंबड्याचा निवद द्यायचा. त्याला तिन्ही सांजेला दिवाबत्ती करायचा. तेव्हापासून राखणदारानं कधीच कोणाला त्रास दिला नव्हता की कोणाला अडवलं देखील नव्हतं. तो त्याच्या जागचाही हल्ला नव्हता. पण जेव्हापासून सदाचा आजा गेला तेव्हापासून त्याच्याकडं कोणीच लक्ष दिलं नव्हतं. खरं तर त्याची आठवणही गेल्या 4-5 वर्षात कोणी काढली नव्हती. आणि मग तो चिडणार नाही तर काय करणार होता? आणि आपली आस भागवण्यासाठी राखणदारानं आज त्याच्याच रक्ताच्या त्याच्याच नातवाला अडवून स्वतः आठवण करून दिली हे आजीनं ओळखलं. तिने सदाच्या वडिलांना सगळी तयारी करायला सांगितली. आजच्या आज राखणदाराचा मान द्यायचा म्हणजे द्यायचंच, असं तिने ठणकावून त्याला सांगितलं. खरं तर ती सदाच्या वडिलांना सदाचा आजा गेल्यापासून दरवर्षी आठवण करून द्यायची. पण त्यानं कधीच आपल्या आईच्या बोलण्याकडं लक्ष दिलं नाही. पण आज जेव्हा सदाच्या तोंडून राखणदाराचे नाव आणि त्याची इच्छा ऐकली तसं त्याचे डोळे उघडले. त्यानं सदाला दवाखान्यातून आणलं आणि राखणदाराला कोंबडं द्यायच्या तयारीला लागला. दिवस मावळतीकडे झुकला आणि सदाच्या वडिलांनी सदाच्या हातून राखणदाराला कोंबड्याचा निवद दिला. सारं काही सदाची आजी सांगत होती तसंच ते करत होते. आज त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली. सदा आता चांगला तलाठी झाला होता. त्याची आजी पण आज्याकडे जाऊन बरीच वर्ष झाली. त्याचे आई वडील पण आता म्हातारे झाले होते. आज शहरात राहणारा सदा आपल्या मुलाला घेऊन गावाकडे आला होता. कारण त्याला राखणदाराला कोंबडं द्यायचं होतं.